हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला आज बनवला आपण उन्हाळी वाळवणमधला पहिला पदार्थ म्हणजेच बटाटा चिप्स. इथं मी 10 किलोचे बटाटे चिप्स बनवले होते. तर त्यासाठी मी अगोदर 10 किलो बटाटे आणले होते आणि बटाटे मी ह्या साईजमध्ये घेतले होते. आणि नंतर बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. जी माती असते बटाट्याला लागलेली ती निघून जाते. आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण बटाट्याची इथं साल काढून घेणार आहे. असे पाण्यामध्ये ठेवायचे बटाटे म्हणजे साल याची पटकन निघते. आणि अशी आपण साल काढून घेतली. नंतर स्वच्छ पाण्यामध्ये टाकली परत. आणि इथं आपण सर्व बटाट्याची साल काढून घेतल्या होत्या. इथे सर्व बटाटे आपले रेडी होते चिप्ससाठी. आणि एवढी साल निघली होती बटाट्यांची. नंतर यायची किसनी बटाट्याची. नंतर इथं चिप्स काढून घ्यायचे. याने खूप छोटे येत होते म्हणून मी इथं आपली बटाटा चिप्सची चाळणी बदलली. नंतर असे जाडवाले आपण जाड आणि मोठाले चिप्स बनवले होते. जाड म्हणजे एकदम जाड नाही, पातळ होते, पण मोठाले बनवले होते. आणि तुम्ही बघू शकता असे आपले चिप्स तयार झाले होते. नंतर हे चिप्स बनवून झाले की दुसऱ्या पाण्यामध्ये त्याला शिफ्ट करायचं, म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये, म्हणजे काळे पडणार नाही. आणि बाकीचे पण आपण चिप्स तयार करून घेतले इथं. आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे तर आपण असे बटाटा चिप्स, फिंगर चिप्स करून वर्षभर स्टोअर करू शकतो. आणि चला इथं मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली होती परत. याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचे, म्हणजे आपल्या बटाटा चिप्स एकदम पांढरा शुभ्र दिसतो. आणि असं टोपलेभर माझे चिप्स तयार झाले होते इथं. नंतर परत एकदा स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्यात त्रुटी फिरून घ्यायची. आणि त्रुटी फिरून झाली त्यात घालायचे चिप्स. म्हणजे आपल्याला हे रातभर ठेवायचे आहे, म्हणजे त्रुटीच्या पाण्यामध्ये. त्रुटीच्या पाण्याने ठेवले की ते काळे पडत नाही, पांढरं शुभ्र आपले चिप्स राहतात. त्यासाठी त्रुटीच्या पाण्यात घालायचे. आणि एक रात्रभर मी हे चिप्स त्रुटीच्या पाण्यात ठेवले होते. नंतर झाकून ठेवले होते. आणि चला दुसऱ्या दिवशी आपण बटाटा चिप्स हे वाफून घेणार होतो. आणि इकडे ठेवलं होतं मी पाणी गरम करण्यासाठी. पाणी अगोदरच ठेवलं होतं. नंतर घालायचं त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. आणि इकडं मी बटाटा चिप्स घेतले होते गरम पाण्यामध्ये घालण्यासाठी. आणि नंतर गरम पाण्यामध्ये टाकले. आणि हे चिप्स फक्त आपल्याला 10 मिनटं उकळून घ्यायचे आहे. तुम्ही जर जास्त त्याला उकळून घेसाल तर ते गाळ होईल. त्यासाठी 10 मिनटंच उकळून घ्यायचे आहे. आणि 10 मिनटानंतर आपले चिप्स इथं पूर्णपणे शिजले होते. आणि परत मी एक पातेलं लावून दिलं होतं दुसरं. आणि हे चिप्स काढून घेतले जे अगोदर आपण टाकले होते ते.
करायला एकदम सोपी अशी पद्धत आहे चिप्स बनवण्याची. आणि परत त्याच पाण्यामध्ये मी आपले जे बाकीचे चिप्स राहिले होते ते पण उकळायला टाकून दिले. नंतर आपले चिप्स मी बाकीचे वाळू घातले तोपर्यंत. आणि पटापट सर्व चिप्स इथं मी वाळू घातले होते. आणि ऊन चांगलं असल्यामुळे 4 ते 5 तासात आपले चिप्स असे झाले होते. आवाज पण येत असेल. आणि नंतर मी तुम्हाला थोडे तळून पण दाखवले. असे पांढरशुभ्र आपले बटाटा चिप्स हा झाला होता. तर चला मग झटपट ही रेसिपी बघा आणि करा आणि वर्षभर स्टोअर करून ठेवा बटाटा चिप्स. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. उन्हाळी वाळवणमधली पहिली आपली ही रेसिपी आहे. थँक्यू.